नमस्कार, मी निकिता. LS मराठीमध्ये आपलं स्वागत. पाहूयात महत्त्वाच्या घडामोडी. शक्तीपीठ महामार्ग विरोधात कोल्हापुरात मोर्चा. सतेज पाटील आणि राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात मोर्चाला सुरुवात. मोर्चात महिलांचा लक्षणीय सहभाग. नेहरूंनी देश उभा केलाय. नेहरूंनी देशासाठी संपत्ती दान केली. हा देश मोदींनी उभा केला नाही. संजय राऊतांचं विधान. राज्य सरकारची छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर जिल्ह्यात खत वितरणासाठी ऑनलाईन बुकिंगची पायलट प्रणाली सुरू. ऑनलाईन खत बुकिंग प्रणालीत तांत्रिक अडचणी. ऐन पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांची खतासाठी वणवण. नवनिर्वाचित आमदार अनिकेत तटकरेंनी अजित पवारांच्या स्मृतीस्थळी घेतलं दर्शन. माझा हा विजय अजित पवारांना समर्पित. अनिकेत तटकरेंचं वक्तव्य. गोकुळ गीते सुद्धा माझा छोटा भाऊ. त्यांना सुद्धा विनंती करेन. महायुतीची उमेदवारी दराडेंना मिळाली. तुम्ही देखील मदत करा. किशोर दराडेंचं वक्तव्य. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममध्ये स्टीलच्या कारखान्यात भीषण दुर्घटना. वितळलेलं लोह अंगावर पडल्यामुळे 8 कामगारांचा मृत्यू तर अनेक कामगार जखमी. पालघरमध्ये घरफोडी करून घरातून 3 लाख रुपये रोकड घेऊन चोर पसार. पोलिसांनी अवघ्या 48 तासात ठोकल्या अज्ञात चोरट्यांना बेड्या. कोल्हापुरात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई. अवैध गुटखा वाहतुकीवर पोलिसांचा छापा. 4 लाखांचा मुद्देमाल जप्त. भंडाऱ्यात गंभीर गुन्हे दाखल असलेल्या 2 सख्ख्या भावांवर मोक्का अंतर्गत कारवाई. भंडारा जिल्ह्यातील सेलोटी गावात 2 भावांनी माजवलेल्या दहशतीला आळा घालण्यात पोलिसांना यश. शिर्डीत साई भक्तांच्या आरोग्याशी खेळ. मंदिर परिसरात असणाऱ्या शेकडो प्रसादाच्या दुकानामध्ये भेसळयुक्त पेढ्यांची विक्री. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.